हरिओम. आज शुक्रवार 23 मे 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की देवाकरता स्वतःला विसरावं. ऐकूया. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरता विसरतो. स्वतःला विसरावं, पण ते विषयाकरता विसरू नये. एखाद्या वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्याला समजत नाही, आणि मग अशा वेळी देहभानावर नसतो. हेच खरं की नाही? त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होतं. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याप्रमाणे क्रोधाचं होतं. विषयासाठी देहभान विसरणं हे केव्हाही वाईटच. परंतु देवाकरता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम आहे. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावं. आपण आता तसं करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागवतो. ते खरं भजन होत नाही. आणि म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं मानूनच भजन करावं आणि तशी सवय ठेवावी. म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा. म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावं, पण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं. म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल. हे सर्व साध्याला परमेश्वराला शरण जाणं हा एकच सोपा मार्ग नक्की आहे. आणि त्याकरता नामस्मरणात राहणं हेच साधन आहे. कोणी 12 आणि 12 24 वर्ष साधनात, कोणी 12 24 वर्ष साधनात राहूनही काही काम झालं नाही असं म्हणतात की नाही? आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडून नाही देतात. तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसो की गुरुतच काही नसो, तर आपण त्याला कारणीभूत असो हे पक्क लक्षात ठेवावं, पक्क समजावं. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? शक्य नाही. मग याकरता ते सांगतील ते साधन आधी करावं, म्हणजे चित्त शुद्ध होतं आणि मग ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरं समाधान मागावं आणि ते मिळाल्यावर आणखीन काय मिळवायचं राहतं. मग तो ज्या स्थितीत ठेवीन त्यातच समाधान. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचंही कारण उरत नाही की नाही? परमात्म्याचं स्मरण यातच विषयाचं विस्मरण. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.